स्वादिका. नमस्कार मंडळी, आणि आज माझ्या या दुसऱ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता आम्ही आलो आहे ब्रेकफास्ट करायला, आणि ब्रेकफास्टमध्ये बरेचसे इंडियन मेन्यूज पण आहेत, थायलंड मेन्यूज पण आहेत, पण मला कळत नाही आहे मी काय खाऊ. बट मला जे आवडेल ते सगळं घेतलेलं आहे, कारण माझं ॲक्च्युली एवढं खाणं होत पण नाही, पण मी सगळं थोडं थोडं ट्राय करते आहे. मी सगळं फिरून आले आहे आणि मला काहीच नाही आवडलं आहे, आणि काय खाऊ असं माझं चाललं आहे. इथे पराठा नाही मिळत, आणि सो मी फ्रूट्स खाईन, आणि मी बॉईल्ड एग घेतले. सो आजचा माझा ब्रेकफास्ट बॉईल्ड एग आणि फ्रूट्सच असणार आहे. लेट्स सी. मी सगळं फूड खूप छान आहे, पण मला थोडासा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काही फूड अवॉइड करते. इथे इंडियन फूड पण आहे, पोहे पण आहेत, पण काही गोष्टी मी अवॉइड करते. आणि इथे माझ्या मुलांनी घेतलं आहे रॅमेन आणि बरंच काय काय वेगवेगळं, पण मला रामेन हा प्रकार बिलकुल आवडत नाही, आणि मी कधी इंडियामध्ये पण तो खात नाही. जर तुम्ही आउट ऑफ इंडिया कुठे पण ट्रॅव्हल करत असाल तर माझं एक सजेशन आहे की तुम्ही सॅलड्स आणि फ्रूट्स जास्त कॅरी. आजचा माझा थायलंडमधला दुसरा दिवस आहे, आणि सकाळी ब्रेकफास्ट केल्यानंतर मी परत झोपलेले, कारण काल आम्हाला बिलकुल झोप नाही मिळाली, कारण आमचं फ्लाईट होतं सकाळी 9:15, त्यामुळे 5 वाजता आम्ही घरातून निघालेलो, त्यामुळे झोप नव्हती, बिलकुल कंप्लीट झाली. म्हणून आम्ही लवकर झोपले मी काल, आणि सकाळी उठल्यावरती ब्रेकफास्ट वगैरे केल्यावर आता आम्ही चाललो आहे टायगर किंगडमला. आणि इथून मग आम्ही संध्याकाळी अजून प्लॅन नाही केला कुठे जायचं आहे, पण सिया कुठे जायचं आहे आपण संध्याकाळी? ओल्ड टाऊन मार्केटला आम्ही जाणार आहोत इथून, आणि मग संध्याकाळी ट्रेनने जाणार आहोत. आता आमची कॅब आली आहे, आणि आता आम्ही हॉटेलमधनं बाहेर आल्यानंतर कॅब बुक करणार होतो, पण आम्ही कॅब बुक नव्हती केली, आणि रँडमली एका कॅब ड्रायव्हरने आम्हाला विचारलं कुठे जायचं आहे तुम्हाला. सो त्याच्याकडनं आम्हाला खूप चीप डील मिळालं, आणि म्हणून आता आम्ही त्याच्याकडनंच कॅब बुक केली आहे. Okay, after I take you to is Tiger Park. Okay. आता आम्ही आलो आहे टायगर किंगडमला, आणि मी थोडीशी घाबरले आहे, कारण वाघाबरोबर पहिल्यांदाच फोटो काढणार आहे की मग काय, पण हे लोक एक्सायटेड आहेत, आणि आई स्वेअर सांगते माझी जाम फाटली आहे. सो इथे आल्यानंतर तुम्हाला टायगर सिलेक्ट करायला लागतो, तुम्हाला कोणत्या टायगरबरोबर पिक्चर्स घ्यायचे आहेत. तर आम्ही मीडियम साईजच्या टायगरबरोबर पिक्चर्स घ्यायचं सिलेक्ट केलेलं, आणि मुलांनी कप्सबरोबर पिक्चर्स घ्यायचं सिलेक्ट केलेलं. सो 900 बातमध्ये मीडियम साईजच्या टायगरबरोबर पिक्चर्स घेता येऊ शकत होते, तो आम्ही मीडियम साईजचा टायगर सिलेक्ट केला. आणि कप्सचं थोडंसं महाग होतं, तर ते आय थिंक 1000 बातपर्यंत त्याची प्राईज. जेव्हा आतमध्ये गेले तेव्हा थोडीशी घाबरलेली होते, आणि मी या वाघाकडे बघितलंच पण नाही, कारण मला माहिती पण नव्हतं तिकडे झोपलं आहे. आणि नंतर जेव्हा आम्ही फोटोशूट करत होतो तेव्हा सडनली माझी नजर त्याच्यावरती पडली, आणि मी इतकी घाबरले. आणि लकीली त्यांचा जो स्टाफ होता त्याच्यातला एक जो होता तो इंडियामध्ये मुंबईमध्ये 2-3 महिने राहिलेला होता, आणि त्याला हिंदी पण बोलता येत होतं. सो त्याने मला भरपूर कम्फर्टेबल फील करवलं, आणि तो म्हणाला पण की काय घाबरू नकोस. आणि त्याच्यानंतर मग मी फोटोज क्लिक केले. इनफॅक्ट त्या स्टाफनेच माझे फोटोज क्लिक केले, आणि खूप मजा आली.
सिया आता चाललो स्पासाठी आणि कारण खूप दमलेलो होतो आम्ही. हेड मसाजचा स्पा आम्हाला 300 बाथला मिळाला. स्पा घेऊन झाला आहे आणि मी आणि माझी लेक आम्ही दोघीजणी आता लंचसाठी बाहेर आलो आहे. आणि सागरला आणि ऑगीला हे माहिती पण नाही आहे. आमची आज गपचूप डेट आहे. आता आम्ही ऑथेंटिक थाय रेस्टॉरंटला आलो आहे, कारण काल रात्री आम्ही दिवसाचं बांगला स्ट्रीट असा असतो. मी आणि सिया ज्या रेस्टॉरंटला गेलेलो किंवा ज्या स्पा सेंटरला गेलेलो तिथे मला माहीत नाही कुठे मी अमरेला विसरले, पण माझा मी फेवरेट अमरेला तिकडे विसरले आणि मला खूप वाईट वाटलं. आता आम्ही आलो आहे पटाँग बीचला काही फोटोज क्लिक करायला. आणि इथे खूप गोंधळ झाला माझा. म्हणजे तो ॲक्च्युली फनी सीन होता की त्यांना तिथे लँड करायचं होतं आणि ते लोक आम्हाला त्यांच्या भाषेत सांगत होते आणि मला काहीच कळलं नाही. आणि मी सियाला म्हणत होते की ते लोक आपल्याला सांगतायत बहुतेक जेलीफिश आले आहेत पळा म्हणून. सो आत्ता आम्ही आलो आहे आमच्या हॉटेलवर आणि हा आमचा स्विमिंग पूल आहे, हा बार आहे आणि इथे जिम पण आहे. सो आत्ताच आम्ही हे बघितलं, कारण आधी आम्ही हे बघितलं नव्हतं आणि आता मी येऊन इथे बघितलं. तर सो उद्या मी जिमला पण येईन. आय लाईक दॅट. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. आणि आज आमचा थायलंडमधला 3रा दिवस आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे फिफी आयलंडला. आणि कालच आम्ही एका ट्रॅव्हल्सकडनं बुकिंग केलं. दरवेळेस आम्ही क्लूकवरनं करतो, पण क्लूकवरती रेट्स थोडे जास्त होते. सो यावेळेला आम्ही इथे थायलंडमध्येच एक ट्रॅव्हल्स होतं त्यांच्याकडनं केलं. आणि हा आहे ऑगीला मजा येते. सो आता मी चाललो आहे फिफी आयलंड ना. हो, फिफी आयलंडला. लेट्स गो. सो इथे 2 ऑप्शन्स असतात, एक कॅटामरान आणि एक स्पीड बोट. पण आम्ही कॅटामरान चूज केली आहे कारण ऑगीला थोडा मोशन सिकनेस आहे आणि कॅटामरानमध्ये मोशन सिकनेस नाही होत. या बोटमध्ये बोटच्या प्राईसमध्ये फूड इन्क्लूड होतं आणि म्हणजे आमच्या ट्रॅव्हलच्या आधी त्यांनी आम्हाला एक टॅबलेट, म्हणजे प्रत्येकाला ते मोशन सिकनेस असेल त्याला टॅबलेट्स देतात. सो आम्ही पण टॅबलेट घेतलेली इन केस ऑगीसाठी, त्याला काय मोशन सिकनेस नको व्हायला. पण आम्ही त्याला ती दिली नाही टॅबलेट, पण बऱ्याच जणांनी ती टॅबलेट घेतलेली त्याच्यामुळे बऱ्याच जणांना मोशन सिकनेस नाही झाला. आता आम्ही आलो फिफी आयलंडला आणि जवळजवळ अप्रॉक्स 1 तासाचा हा जर्नी होता. आणि म्हणजे मला तर मोशन सिकनेस नाही आहे, पण ज्यांना मोशन सिकनेस असेल त्यांच्यासाठी ते लोक एक टॅबलेट देतात ज्याच्यामुळे मोशन सिकनेस नाही होत. मी फर्स्ट टाईम समुद्राचं पाणी इतकं क्लीन आणि क्लिअर बघितलं. म्हणजे मी तर अगदी होते की इतकं क्लीन आणि क्लिअर पाणी पण असू शकतं आणि इतकं सुंदर होतं ना ते सगळं. म्हणजे प्रत्येकाने ते एकदा तरी एक्सपिरियन्स करावं. माझा व्हिडिओ किती जज करेल मला माहिती आहे, पण हा जो व्ह्यू आहे तो एकदा तरी प्रत्येकाने स्वतःच्या डोळ्यांनी समोर बघावा. इतका सुंदर व्ह्यू आहे आणि इतकं क्लीन आणि क्लिअर पाणी आहे ना, ते तुम्हाला मासे आणि अगदी त्याच्या तळापर्यंत सगळं बघता येतं. सो आम्ही स्नॉर्कलिंगला जेव्हा गेलो, म्हणजे मी गेले नव्हते स्नॉर्कलिंगला कारण मला पाण्याची भीती वाटते. सो सिया, ऑगी आणि सागर गेलेले स्नॉर्कलिंगला, पण त्यांचं स्नॉर्कलिंग कमी आणि सर्वायवल जास्त होतं. कारण आमच्या बोटचा जो कॅप्टन होता त्याने फिशसाठी जे फूड टाकलं त्याच्यानंतर जे फिश आले आणि त्याच्यानंतर जे सर्वायवल सुरू झालं तो एक त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो, इतकं ते फनी होतं. पण आफ्टर ऑल सगळ्या ह्याच्यात मजा आली खूप एक सो इथे स्नॉर्कलिंग कमी आणि सर्वायवल जास्त तुम्हाला बघायला मिळेल. आणि मला तर खूप मजा येत होती बघायला, कारण मी स्वतः स्नॉर्कलिंग करत नव्हते, पण या लोकांनी स्नॉर्कलिंग केलं, त्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं, त्यांना खूप मजा आली आणि मला पण हे बघायला सगळ्यांना खूप मजा आली. आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलवर आणि आम्ही सगळे खूप दमलो आहे. म्हणजे मी तर काय स्विमिंग किंवा स्नॉर्कलिंग केलं नाही, पण सगळेजण खूप दमलो आहे आम्ही. आणि आता आम्ही डायरेक्ट हॉटेलवरती चाललो आहे. हॉटेलवर गेल्यावरती आम्ही काही जास्त ब्लॉग बनवला नाही. आणि आता आम्ही आलो आहे पटाँग बीचला आणि तिकडे फूड लेनमध्ये आलो आहे. तर
इथे असे हॉरिबल प्रकार मी बघितले, त्यामुळे मला काही खाण्याची इच्छाच नाही आहे. इथे क्रॉकोडाईलपासून लिझार्डपर्यंत सगळे आयटम्स होते, पण मला ते बघूनच एकदम कसं तसं झालं, म्हणून मी स्वतः काही टेस्ट केलं नाही आणि आम्ही नंतर गेलो वेगळ्या एका रेस्टॉरंटला. मग मी इथे काहीच खात नाही आहे, मला हे बघूनच सगळं कसं तरी होतं आहे. आणि ते मला स्वतःला आवडलं. इथे बघून असं वाटतं की ही लेन कधीच झोपत नाही आणि 4:30 to 5 AM इथे सगळं ओपन असतं आणि इथे फुल नाईट क्लबिंग आणि या सगळ्या गोष्टी असतात. फूड पण अवेलेबल असतं. मी माझे काही फिफी आयलँड मायाबेचे पिक्चर्स इकडे शेअर करते, ज्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की किती सुंदर आयलँड आहे तो.